कधी असं झालंय का तुमच्यासोबत? एखाद्या घरात पाऊल ठेवताच एकदम मस्त, प्रसन्न आणि शांत वाटतं आणि काही घरांमध्ये मात्र अकारणच एक प्रकारची अस्वस्थता जाणवते. यामागे नक्की काय रहस्य असेल? आजच्या या विश्लेषणात आपण याच ऊर्जेचा आणि विशेषतः घरातल्या देवघराच्या दिशेचा एक अत्यंत रंजक वेध घेणार आहोत. सुरुवातीलाच आपण आजचा आपला मुख्य आणि कुतूहल वाढवणारा प्रश्न पाहूया. देवघर चुकीच्या दिशेला असेल तर काय होऊ शकतं? आता विचार करा, घराचं इंटिरियर एकदम भारी केलंय, रंगरंगोटी सुंदर आहे, पण जर घरातील ऊर्जेचं मुख्य केंद्रच चुकीच्या जागी असेल तर? म्हणजे बघा, घरात वायफाय राउटर जर चुकीच्या जागी ठेवला तर इंटरनेटची रेंज कशी मिळत नाही? अगदी तसंच. ही एक छोटीशी चूक संपूर्ण घराची व्हायब्रेशन्स कशी बदलू शकते हे पाहणं खरोखरच धक्कादायक आहे. वास्तुशास्त्रावरील संदर्भ साहित्यानुसार घराचे हे जे आध्यात्मिक केंद्र आहे ना, ते जर योग्य जागी नसेल ना, तर घरात एक प्रकारची अस्वस्थता जाणवू लागते. म्हणजे सतत वाटणारी चिंता, अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणी किंवा सगळं ठीक असूनही कामे रखडल्यासारखी वाटणे. बऱ्याचदा आपल्याला समजत नाही काय चुकते, पण यामागील मूळ कारण या चुकीच्या दिशेत लपलेलं असू शकतं. जर देवघर दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असेल, तर त्याचा परिणाम म्हणून घरात कोंडलेली ऊर्जा आणि अस्वस्थता येऊ शकते. याउलट योग्य दिशा विचारांची स्पष्टता आणि शांतता आणते. फक्त जागा बदलल्याने ऊर्जेत कसा टोकाचा फरक पडतो हे यातून स्पष्ट होतं. आता चुकीच्या दिशेचा नुसता एक परिणाम होत नाही, तर ही पूर्ण साखळीच असते. वास्तुग्रंथ घराला एक जिवंत ऊर्जा प्रणाली मानतात. जर केंद्रच चुकीचं असेल तर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो. आर्थिक ताण येऊ शकतो. इतकंच काय, नातेसंबंधांमध्ये सुद्धा तणाव वाढतो. कामातील लक्ष विचलित होणे आणि आरोग्याच्या किरकोळ पण सततच्या तक्रारी. एका चुकीच्या जागेचा हा साखळी परिणाम घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचतो. आता साहजिकच तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की जर चुकीच्या दिशेचे एवढे मोठे परिणाम आहेत, तर मग ह्या ऊर्जेच्या केंद्रासाठी नेमकी योग्य जागा आहे तरी कोणती? चला, वास्तूच्या मूळ सिद्धांतांकडे वळूया. एक अत्यंत रंजक गोष्ट सांगतो. वास्तुशास्त्र घराच्या जागेला केवळ 4 नव्हे तर चक्क 16 वेगवेगळ्या दिशांमध्ये विभागते. आणि यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ईशान्य किंवा नॉर्थ ईस्ट कोपरा. हे 16 झोन्स घरातील वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा नियंत्रित करतात. या ईशान्य दिशेचं महत्त्व थोडं समजून घेऊया. वास्तुशास्त्रामध्ये ईशान्य कोपरा हा सर्वात पवित्र मानला गेला आहे. या दिशेचा अधिपती प्रत्यक्ष भगवान शिव असून ही दिशा ज्ञान, शांती आणि आध्यात्मिक वाढीशी जोडलेली आहे. म्हणूनच देवघर, पूजास्थान किंवा ध्यानासाठी ही दिशा वास्तुरचनेत सर्वात परफेक्ट आणि आदर्श मानली गेली आहे. पण थांबा, फक्त ईशान्य दिशाच का? हे काही केवळ एक प्राचीन जुनं शास्त्र किंवा अंधानुकरण नाहीये बरं का. यामागे एक अत्यंत भन्नाट असं भौगोलिक आणि वास्तुशास्त्रीय विज्ञान दडलेलं आहे. चला पाहूया यामागचं खरं लॉजिक काय आहे. विज्ञान आणि वास्तुशास्त्र कसे जोडले गेले आहेत याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. असं पहा, आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरताना तिच्या अक्षावर 23.45 अंशांनी कललेली आहे. आणि याच विशिष्ट कोणातील कलण्यामुळे ईशान्य दिशा ही अशी पहिली दिशा बनते जिथे उगवत्या सूर्याची पहिली किरणे सर्वात आधी पडतात. हे कोणत्याही बाह्य यंत्रणेशिवाय पूर्णपणे नैसर्गिकरित्या घडतं. सकाळच्या या सूर्यप्रकाशाचं विज्ञान खरंच थक्क करणारं आहे. ईशान्येला मिळणाऱ्या या कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये उपयुक्त UVA आणि UVB किरणांचं प्रमाण खूप जास्त असतं. हे अतिनील किरण आपल्या त्वचेत व्हिटॅमिन D तयार करतात, जे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील वातावरण नैसर्गिकरित्या थंड आणि शुद्ध राहतं. थोडक्यात सांगायचं तर देवघराची जागा थेट आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी जोडलेली आहे. जर आपण सकाळच्या आणि दुपारच्या उन्हाची तुलना केली ना, तर एक गोष्ट अगदी क्लिअर होते. ईशान्येकडील सकाळचं ऊन हे शांत, शुद्ध करणारं आणि फायदेशीर असतं. पण जसं दिवस पुढे जातो तसतसा दक्षिण आणि पश्चिमेकडील सूर्य प्रखर आणि अतिरिक्त उष्णता देणारा बनतो, ज्याला वास्तूमध्ये काहीसं विघातक मानलं गेलंय. म्हणूनच शांततेची कामे ईशान्येकडे करण्यामागे हे असं अत्यंत तार्किक डिझाईन आहे. आता आपण एका वेगळ्या अँगलने बघूया वास्तू पुरुष मंडळ. हा एक प्रकारचा ग्रेड किंवा नकाशा आहे, जो इमारतीमधील अत्यंत महत्त्वाचे ऊर्जा बिंदू म्हणजेच मर्मस्थाने दर्शवतो. हे बिंदू म्हणजे इमारतीचे प्राण किंवा व्हायटल एनर्जी पॉइंट्स आहेत. आणि याच मर्मस्थानांचे रक्षण करणे हा वास्तूचा मुख्य गाभा आहे. घराच्या ऊर्जेचा प्रवाह कसा मॅनेज केला जातो ते पहा.
ईशान्य दिशा ही सकारात्मक ऊर्जा रिसीव्ह करणारी दिशा म्हणून काम करते. म्हणून ती नेहमी मोकळी, स्वच्छ आणि हलकी ठेवली पाहिजे. याच्या अगदी उलट नैऋत्य दिशा म्हणजे साऊथ वेस्ट ही एक अडथळा किंवा बॅरियर म्हणून काम करते, ज्यामुळे ती जड आणि उंचावलेली असावी लागते. हे संतुलन घराच्या आत आलेली सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्याचं म्हणजेच लॉक करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करतं. आता इथे एक अत्यंत प्रॅक्टिकल प्रश्न निर्माण होतो. आजच्या काळात आपण फ्लॅट्समध्ये किंवा भाड्याच्या घरात राहतो, जिथे बांधकाम आधीच झालेलं असतं. अशा वेळी देवघर ईशान्येला हलवणं शक्यच नसेल तर काय करायचं? साहजिकच आहे, हा प्रश्न टेन्शन देणारा वाटू शकतो. पण एक गुड न्यूज आहे. काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. ऊर्जेचा हा प्रवाह दुरुस्त करण्यासाठी घराच्या भिंती पाडण्याची किंवा कोणतीही मोठी तोडफोड करण्याची मुळीच गरज नसते. संदर्भ साहित्यामध्ये यासाठी अतिशय साधे आणि विनाविनाशकारी उपाय सुचवले आहेत. अत्यंत साधे आणि घरच्या घरी करता येण्यासारखे हे उपाय आहेत. पहिला उपाय म्हणजे प्रभावित कोपऱ्यांमध्ये वास्तू पिरामिड्स ठेवणं, जे ऊर्जेची दिशा बदलण्यास मदत करतात. दुसरं म्हणजे ऊर्जेचा समतोल साधण्यासाठी एखाद्या स्वच्छ आणि उंचावलेल्या जागी श्रीयंत्र स्थापित करणं. आणि तिसरा एकदम सोपा उपाय म्हणजे जड किंवा नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी समुद्री मिठाच्या म्हणजेच खड्या मिठाच्या वाट्या वापरणं. हे उपाय अत्यंत जलद आणि कमी खर्चाचे आहेत. जसे की देवघर चुकीच्या दिशेला असेल तर जवळच्या भिंतींवर वास्तू पिरामिड्स लावता येतात. घरात जड ऊर्जा जाणवत असेल तर खड्या मिठाच्या वाट्या ठेवून त्या दर आठवड्याला बदलता येतात. आणि जर घरात एकाग्रतेचा अभाव किंवा शांतता नसेल तर तुळशीसारखी हिरवीगार रोपे घरात ठेवल्याने खूप सकारात्मक फरक पडतो. हे छोटे बदल खरंच खूप प्रभावी ठरतात. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, दिशा कोणतीही असू देत, पण काही मूलभूत वास्तू हायजीन पाळणे हे कोणत्याही जागेसाठी मस्ट आहे. देवघराची जागा नेहमी अत्यंत स्वच्छ असली पाहिजे. तिथे कोणतीही अनावश्यक अडगळ किंवा क्लटर नसावं. त्या जागेत मस्त खेळती हवा असावी आणि जास्तीत जास्त नैसर्गिक सूर्यप्रकाश कसा पोचेल याची काळजी घ्यावी. हे नियम कोणत्याही घरासाठी एकदम बेसिक आणि महत्त्वाचे आहेत. मला इथे खूप छान विचार शेअर करावासा वाटतो. छोट्या छोट्या दैनंदिन कृती एकत्र येऊन असं घर तयार होतं, जे आरोग्य, सुसंवाद आणि समृद्धीला सतत पाठिंबा देतं. म्हणजे आपल्या रोजच्या सवयी आणि अत्यंत साधे, लॉजिकल डिझाईनचे निर्णय आपल्या राहत्या जागेच्या ऊर्जेवर किती सखोल परिणाम करतात हे यातून समजतं. जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आजूबाजूच्या जागेची भौतिक रचना आणि वस्तूंची मांडणी आपल्याही नकळत आपल्या घरातील दैनंदिन शांतता आणि ऊर्जा बदलत तर नाहीये ना? नक्की विचार करा आणि ह्याच तार्किक दृष्टिकोनातून आजूबाजूच्या वास्तूची एकदा पडताळणी करून पहा. अशाच एका नव्या रंजक विषयासोबत पुन्हा भेटूया.